छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीनं सर्वात चर्चित आणि महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ। छत्रपती संभाजीनगर जिल्हा जर शिवसेनेचा बालेकिल्ला असेल तर संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ हा त्या बालेकिल्ल्याचा एक खंबीर बुरुज म्हणता येईल। कारण 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून या मतदारसंघात फक्त शिवसेनेचंच वर्चस्व दिसतंय। गेल्या 3 टर्म पासून संजय शिरसाट हे पश्चिम मधून मोठ्या मताधिक्यानं विजयी होत आलेत। सध्या ते एकनाथ शिंदेसोबत असून येणाऱ्या विधानसभेत त्यांची उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे। तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंकडून देखील संभाजीनगर पश्चिम मध्ये मोठ्या प्रमाणात फिल्डिंग लावण्यात येत होती। आता त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की सध्या संभाजीनगर पश्चिम मध्ये समीकरणं काय जुळून येत आहेत। संजय शिरसाट हे आपला गड राखू शकतील का? वंचित आणि एमआयएमचा इथं काय प्रभाव असेल? चला तर मग बघूया। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। 2008 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेदरम्यान छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव झाला होता। त्यानंतरच इथं संजय शिरसाटांचा उदय झाला। तोपर्यंत शिरसाट हे एक सामान्य शिवसैनिक म्हणून स्थानिक पातळीवर सक्रिय होते। मात्र त्यांनी पश्चिमचा गड हा शिवसेनेच्या गोटात दाखल केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला नवी उभारी मिळाली। त्यानंतर 2014 साली शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत झाली। इथं संजय शिरसाटांचा जनसंपर्क कामी आला आणि त्यांनी 6927 मतांनी दुसऱ्यांदा विधिमंडळ गाठलं। त्यानंतर तर संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या प्रमुख चेहऱ्यांमध्ये आले। त्यांचं वर्चस्व हे स्थानिक पातळीवर देखील वाढलं। मात्र या दरम्यानच्या काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय समीकरणं ही बदलत होती। प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी सोबत येत आपली पकड ही जिल्ह्यात मजबूत करणं सुरू केलं होतं। अशातच 2019च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये सत्ता पालट झाली आणि गेल्या 20 वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव करत वंचित आणि एमआयएम आघाडीचे इम्तियाज जलील हे निवडून आले। आता लोकसभेत झालेल्या या पराभवाचा फटका विधानसभेत देखील शिवसेनेला बसणार असंच दिसत होतं। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित आणि एमआयएमची आघाडी तुटली, ज्यामुळे विधानसभेत दोन्ही पक्ष हे वेगवेगळे निवडणुकीला सामोरे गेले। त्यामुळे पश्चिम मध्ये संजय शिरसाट विरुद्ध एमआयएमचे अरुण बोर्डे तर वंचितचे संदीप शिरसाट अशी लढत होती। यात आणखी एक मोठा ट्विस्ट आला, म्हणजेच भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी करत पश्चिम मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तेव्हा त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतल्यामुळे ते सर्वांच्याच नजरेत आले। आता वर्तमानात पाहिलं तर शिवसेना फुटीनंतर संजय शिरसाटांच्या विरोधात उमेदवार कोण या चर्चांना उधाण आलं होतं। ठाकरेंनी राजू शिंदेंना गळाला लावलं आणि पश्चिमची उमेदवारी देखील जाहीर करून टाकली। मात्र यात प्रश्न उपस्थित होतो की राजू शिंदे हे खरंच संजय शिरसाट यांचा पराभव करू शकतात का? तर याचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला काही मुद्दे तपासावे लागतील। त्यातला पहिला मुद्दा म्हणजे 2019 ची आकडेवारी। 2019च्या विधानसभा निवडणुकीत संजय शिरसाट यांना 83,792 मतं पडली होती, तर अपक्ष उभे असलेल्या राजू शिंदे यांना 43,347 मतं होती। यामध्ये एमआयएमचे अरुण बोर्डे यांना 39,336 तर वंचितच्या संदीप शिरसाट यांना 25,649 मतं मिळाली होती। त्यावेळी एमआयएमचे अरुण बोर्डे यांनी वंचितचे संदीप शिरसाट यांच्यात झालेल्या मतविभागणीमुळे या ठिकाणी संजय शिरसाट यांचा विजय झाला होता। आता या चारही उमेदवारांना पडलेली मतांची गणितं पाहिली तर आपल्या लक्षात येईल या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातींच्या वस्त्या असून चारही उमेदवार हे अनुसूचित असल्यानं इथली अनुसूचित मतं चौघांमध्ये विभाजित झाली होती। त्यामुळे इथं मुस्लिम आणि हिंदू मतांचं समीकरण महत्त्वाचं ठरलं होतं, ज्यामध्ये मुस्लिम मतं ही एमआयएमच्या अरुण बोर्डेंच्या पारड्यात पडली तर हिंदू मतं ही शिवसेनेमुळे संजय शिरसाटांच्या मागे उभी राहिली होती। मात्र आता यंदाची परिस्थिती ही काही प्रमाणात वेगळी दिसतेय, कारण वंचितचा प्रभाव हा हळूहळू ओसरत चाललाय। शिवाय यंदा वंचितकडून अंजन साळवेंना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र साळवेंचा म्हणावा तसा इम्पॅक्ट हा स्थानिक लेव्हलवर दिसत नाहीये। अशात लढत होतीये ती संजय शिरसाट, राजू शिंदे आणि अरुण बोर्डे यांच्यामध्ये। त्यात अरुण बोर्डेंना विशेषतः कोकणवाडी आणि काही प्रमाणात उस्मानपुरा या भागातली मतं मिळतील। मात्र यामुळे संजय शिरसाटांना फटका बसू शकतो, कारण शिरसाटांना मुख्य मताधिक्य हे याच भागातून मिळत आलंय। यात हिंदू मतांबद्दल बोलायचं झालं तर शिवसेना फुटीमुळे हिंदू मतं देखील विभाजित होताना दिसतात।
ज्याचा फटका शिरसाटांना बसतोय, तर ठाकरेंच्या बदललेल्या हिंदुत्वामुळे काही मुस्लिम मतं देखील राजू शिंदेंना मिळण्याची शक्यता आहे। दुसरा येतो तो विकासाचा मुद्दा। राजू शिंदेंनी संभाजीनगर शहरातील सर्वात उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या N1 भागाचं नगरसेवक म्हणून काम पाहिलंय। या दरम्यान राजू शिंदेंनी मोठ्या प्रमाणात विकास कामं देखील केली आहेत। त्यामुळे राजू शिंदे हे प्रचारात विकासाचा मुद्दा पुढे करतील असंच दिसतंय। मात्र या बाबतीत संजय शिरसाटांसाठी काही बाबी प्लस मध्ये ठरतायत। म्हणजेच संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ हा शहरात मोडला जात असला तरी यात दौलताबाद, शरणापूर, साजापूर, त्याचबरोबर वडगाव, कोल्हाटी, गांधिली, गिरनेर तांडा अशा काही प्रमुख गावांचा देखील समावेश आहे। आणि गेल्या 3 टर्म मध्ये संजय शिरसाटांनी शहरासह ग्रामीण भागाच्या विकासावर देखील बऱ्यापैकी लक्ष दिल्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर जर निवडणूक झाली तर या ठिकाणी शिरसाट आणि शिंदे हे काही प्रमाणात बरोबरीत ठरतील। यामध्ये संजय शिरसाटांना विरोधात नवा चेहऱ्यामुळे आणि मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे काही प्रमाणात फटका बसू शकतो। आता तिसरा मुद्दा समोर येतो तो म्हणजे शिवसेना फुटीचा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे। अशात संजय शिरसाटांनी शिवसेनेत केलेल्या बंडामुळे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे आणि याचा कुठेतरी फटका त्यांना बसू शकतो। तसंच जर पाहायला गेलं तर अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये शिवसेनेत असल्यापासूनच वाद होते। त्यामुळेच अंबादास हे आपली पूर्ण यंत्रणा शिरसाटांच्या पराभवात लावतील यात शंकाच नाही। त्यामुळेच संजय शिरसाटांवर राजू शिंदे वरचढ दिसत आहेत। तर चौथा मुद्दा समोर येतो भाजपच्या अंतर्गत मदतीचा। आता संभाजीनगर जिल्ह्याच्या शहरी भागात भाजपकडे तसा इम्पॅक्टफुल चेहरा नव्हता। त्यात म्हणायला मंत्री अतुल सावे आणि भागवत कराड हे दोघे होते खरे, मात्र ते स्थानिक लेवलवर इम्पॅक्टफुल आहेत का याबद्दल न बोललेलंच बरं। या सगळ्यात राजू शिंदेंनी आपली छवी मोठी केली होती। त्यांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता। छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपचं केडर हे राजू शिंदेंचा शब्द पडू देत नव्हतं। त्यामुळे स्थानिक भाजप हे राजू शिंदेंना अंतर्गत रसद पुरवणार यात शंका नाही। तसंच स्थानिक भाजपचे काही पदाधिकारी आणि संजय शिरसाट यांच्यात देखील मतभिन्नता पाहायला मिळते। त्यामुळे देखील भाजपचं केडर हे शिंदेंसाठी मदत करणारं ठरेल। त्यामुळे इथे पण राजू शिंदेंना फायदा होतोय। आता इथपर्यंत सर्व काही राजू शिंदेंच्या बाजूला असलं तरी मात्र काही बाबी इथं आपल्याला इतिहासात डोकावण्याला भाग पाडतात। म्हणजे 1990 आणि 1995च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम मतदारसंघात भगवा फडकवल्यानंतर चंद्रकांत खैरेंनी लोकसभा गाठली होती। पुढे 1999 साल उजाडलं तेव्हा पश्चिमचा गड हा शिवसेनेच्या ताब्यातून काँग्रेसच्या गोटात दाखल झाला। तसंच काही 2004 मध्ये देखील काँग्रेसनंच पश्चिम मध्ये विजय मिळवला होता। आता ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसने देखील या मतदारसंघावर दावा केलाय। इथून काँग्रेसचे जितेंद्र देहाडे हे तयारी करताना दिसत आहेत। तसंच मराठवाडा विकास मंडळाचे रमेश गायकवाड देखील उमेदवारीची मागणी करतात। आता या दोघांपैकी एकानं जरी बंडखोरी केली तर मात्र चित्र वेगळं असू शकतंय। मात्र महाविकास आघाडीत बंडखोरी झाली नाही तर निकष असा निघतोय की संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची गणितं ही काही प्रमाणात संजय शिरसाटांच्या विरोधात तर राजू शिंदेंच्या बाजूने जाताना दिसत आहे। यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।